लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धुळे ते नाशिक प्रवासादरम्यान बसमध्ये तब्बल 23 लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. मात्र या थरारक गुन्ह्याचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय. गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3 ने तीन महिला आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. 9 जून रोजी धुळे येथील सुनील येवले हे पत्नी समवेत एसटी बसने नाशिककडे येत असताना उमराणे ते पिंपळगाव बसवंत दरम्यान त्यांच्या बॅगेतून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 23 लाखांचा ऐवज चोरीला गेलाय. गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3 ने समांतर तपास सुरू केला. सलग 3 दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित महिलांचा माग काढण्यात आला. संशयित महिला पिंपळगाव बसवंत येथे बसमधून उतरून रिक्षाने ओझरकडे गेल्याचं उघड झालं. रिक्षा चालक आणि स्थानिकांकडून माहिती घेत पोलिसांनी त्यांचा ठाव ठिकाणा निश्चित केला. ओझर विमानतळ परिसरात सापळा रचून 3 महिलांना ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला उडवाउडीची उत्तरं देणाऱ्या महिलांची फिर्यादीसमोर ओळख पडताच गुन्हा उघड झालाय. लागम्मा गड्डी, मंजुला किलीप आणि पूजा किलीप अशी आरोपींची नावं असून त्यांना पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलाय. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3च्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे. बस प्रवासात गर्दीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश झालाय. तर पोलिसांच्या सतर्कतेमुळे गुन्ह्याचा उलगडा शक्य झालाय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.